मी भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महास्तवीर यांचा शिष्य आहे, पूज्य भिक्खू शिवली। आज अत्यंत दुःख होत आहे तुम्हाला ही वार्ता, निधनाची मृत्यू वार्ता सांगताना। मी जे वाचन करत आहे ते अखिल भारतीय भिक्खू संघ आणि अखिल भारतीय भिक्खू संघाच्या अंडर अखिल भारतीय महाराष्ट्र भिक्खू संघ जो आहे, या सर्वांच्या संगनमताने विचार विमर्शांती हा निर्णय आलेला आहे। मी तो वाचत आहे। मृत्यूवार्ता अखिल भारतीय भिक्खू संघ संघानुशासक पूज्य भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महास्तवीर, अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक तसेच नालंदा बुद्धविहार संघभूमी नागेवाडी जालनाचे संस्थापक अध्यक्ष पूज्य भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महास्तवीर यांनी वयाच्या 92व्या वर्षी सकाळी 5:30 दरम्यान 5:30 वाजेला महापरित्राण पाठ श्रवण करीत असता राहते निवासस्थान नालंदा बुद्धविहार नागेवाडी जालना येथे अंतिम श्वास घेतला। भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महास्तवीर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून भगवान बुद्धाच्या बुद्ध शासनासाठी भरीव असे धम्मकार्य केले। त्यांच्या जाण्याने अखिल भारतीय भिक्खू संघ व समाजाची कधी न भरून निघणारी हानी झाली आहे। त्यांचा अंतिम संस्कार विधी गुरुवार दिनांक म्हणजे उद्या 27 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजेला स्थळ नालंदा बुद्धविहार संघभूमी नागेवाडी तालुका जिल्हा जालना भिक्खू संघांच्या हस्ते या ठिकाणी समाप्त होणार आहे। तरी सर्व उपासक उपासिकांनी उपस्थित राहून पुण्य अर्जित करावे असे आवाहन अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने करण्यात आले आहे। त्यांच्या पश्चात शिष्य पूज्य भिक्खू धम्मधर शक्यपुत्र भिक्खू शिवली शक्यपुत्र यांनी हे कळविले आहे। टिप: अखिल भारतीय भिक्खू संघ व महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाच्या वतीने हा मॅसेज ग्राह्य धरण्यात यावा आणि सर्व भिक्खू संघाला, महाराष्ट्र आणि अखिल भारतीय भिक्खू संघाला विनंती आहे की आपण सर्वांनी 27 जुलै 2023 गुरुवार रोजी आपण उपस्थित राहावे ही विनंती। साधू साधू साध।